खूप लकी आहात, कारण तुमचं बाळ तुम्ही बनवलेला प्रत्येक पदार्थ अगदी आवडीने पोटभर खातं. अशा खूप साऱ्या कमेंट्स त्या प्रत्येक आईला मिळतात जिचं बाळ सगळे पदार्थ छान पद्धतीने खात असतं. पण खरंच ती आई लकी असते का? तर नाही. तर ती आई लकी नसून ती बाळ लकी असतं, कारण त्या आईचा आपल्या बाळावरती पूर्ण विश्वास असतो. जेव्हा बाळ म्हणतं की मला खायचं नाही, तर त्यावेळी ती आई बाळाला फोर्सफुली भरवत नाही. जेव्हा तिचं बाळ तोंड फिरवतं तर त्यावेळी फक्त एक घास खा म्हणून ती आई बाळाच्या मागे लागत नाही. जेव्हा बाळाला खायचं नाही म्हणून बाळ पळत असतं तर त्यावेळी ती आई ताट घेऊन बाळाच्या घरभर मागे फिरत नाही. शिवाय प्रत्येक थोड्या वेळाने बाळाला काही ना काही खायला देत नाही. बाळाला भूक लागण्याची वाट पाहते आणि एक प्रॉपर असे पेशन्स ठेवून, रुटीन फॉलो करून आणि वेगवेगळे पदार्थ जे बाळाला ऍक्च्युअली गरजेचे आहेत असे पदार्थ बाळाला देत असते, ज्या कारणामुळे बाळाची खाण्यामधली आवड निर्माण होते, भूक बाळाला लागायला मदत होते, बाळाला कोणतीही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी राहत नाही. आपल्या बाबतीमध्ये मात्र आपण काय करतो, बाळाने 1 चपाती खाल्ली, 2 चपाती खाल्ली म्हणजेच बाळाने पोटभर खाल्लं असं आपल्याला वाटतं. बऱ्याचदा आपण बाळाच्या खाण्याच्या क्वांटिटीकडे लक्ष देतो, जिथे की आपल्याला बाळाच्या खाण्याच्या क्वालिटीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बाळ किती खातो यापेक्षा बाळाच्या प्लेटमध्ये काय आहे याकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. बाळ थोडे जरी खात असेल, 4-5 घास जरी खात असेल, पण तरी सुद्धा त्या 4-5 घासामधून बाळाला आवश्यक असणारं सगळं न्यूट्रिशन जर मिळत असेल तर बाळ किती खातो याला काहीही महत्त्व नाही, किंवा बाळ खातच नाही ही तक्रार तुम्हाला करावी लागणार नाही. बाळाचं पोट हे अगदी छोटं आहे, छोट्याशा अंड्या एवढं किंवा छोट्याशा कपा एवढं पोट आहे. ते पोट जर तुम्ही बाळाला पाणी देऊन, लिक्विड पदार्थ देऊन, चपाती देऊन, ब्रेड देऊन, बिस्किट, दूध देऊन जर भरवत असाल तर नक्कीच बाळाची भूक हे तुम्ही स्वतःहून मारत आहात. स्वतःहून बाळाला तुम्ही पिकी इटर बनवत आहात आणि दोष मात्र नशिबाला देणार आहात. लक्षात घ्या, जर तुमचं बाळ व्यवस्थित खात नसेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. आताच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये मी बाळ न खाण्यामागची काय काय कारणं असू शकतात आणि तुम्ही त्यावरती कशा पद्धतीने उपाय करायचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि मला खात्री आहे जर तुमचं बाळ खात नसेल तर त्यामधली नक्कीच 3-4 कारणं तरी तुमच्या बाळाच्या बाबतीमध्ये घडत आहेत. हरकत नाही, सलग 8 दिवस मी सांगितलेले या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं बाळ हे अगदी आवडीने आदित्याप्रमाणे सगळे पदार्थ, सगळ्या गोष्टी अगदी पोटभर एका ठिकाणी बसून आवडीने खाणार आहे. तो व्हिडिओ जरूर चेक करा आणि वेळेमध्येच बाळाच्या बाबतीमध्ये योग्य ते बदल करा, जेणेकरून बाळाचं न्यूट्रिशन ही पूर्ण होईल, खाण्याची आवड लागेल, बाळाचं वजन छान राहील आणि आरोग्याचा पाया हा वेळेमध्येच भक्कम होईल. व्हिडिओची लिंक हवी असेल तर लिंक म्हणून कमेंट करा.